मनसे नेते वैभव खेडेकर हे पक्षामध्ये नाराज आहेत। क्षेत्र कुठलंही असो गंभीर न होता खंबीर रहा, निष्ठावंतांना कवडीची किंमत पक्षात नसते असं मनसे नेते वैभव खेडेकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे ते मनसेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। मनसेचे नेते वैभव खेडेकरांची ही फेसबुक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होतीये आणि त्यामुळे विविध चर्चा देखील सुरू झालेल्या आहेत। क्षेत्र कुठलंही असो गंभीर न होता खंबीर रहा असं त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। तर निष्ठावंतांना कवडीची किंमत पक्षात नसते अशी खंत देखील त्यांनी आपल्या या पोस्टमधून बोलून दाखवलेली आहे। प्रणव पोळेकर आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। प्रणव, नेमकं काय घडतंय? मनसेचे नेते वैभव खेडेकर हे नाराज असल्याचं कळतंय। नक्कीच, कारण कोकणामध्ये वैभव खेडेकर हा मनसेचा चेहरा म्हणून बघितला जातो आणि याच वैभव खेडेकर जे आहेत अतिशय म्हणजे राज ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते। मात्र हेच वैभव खेडेकर आता कुठेतरी नाराज असल्याचं पाहायला मिळतात। कारण वैभव खेडेकरांनी जे आहे ते वरिष्ठांकडे भेट जी आहे ती मागितली होती आणि ती कदाचित वैभव खेडेकरांना मिळाली नाही असं बोललं जातं आणि त्यामुळेच वैभव खेडेकर कुठेतरी नाराज असल्याचं पाहायला मिळतं। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीला एक पार्श्वभूमी देखील आहे की त्या म्हणजे खेडच्या चिचगरमध्ये कार्यक्रम झाला होता, कळशारोहण होता आणि या कळशारोहणाच्या कार्यक्रमामध्ये रामदास कदम जे शिवसेनेचे नेते आहेत आणि वैभव खेडेकर आणि रामदास कदम यांच्यामधला जे द्वंद्व युद्ध आहे हे अनेक वेळा पाहायला मिळालं होतं। मात्र या चिंचगरच्या कार्यक्रमामध्ये रामदास कदम यांनी वैभव खेडेकरांच्या बाबतीत एक वक्तव्य केलं होतं की राज ठाकरेंकडे वैभव खेडेकरांना मी स्वतः घेऊन गेलो होतो आणि त्यामुळे राजकीय गुरु रामदास कदम असल्याचं त्यावेळी रामदास भाई यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर जे आहे ते कुठेतरी वैभव खेडेकर यांच्यावर जे आहे ते पक्षाचे वरिष्ठ जे आहेत ते कुठेतरी नाराज झाल्याचं पाहायला मिळाले आणि मात्र वैभव खेडेकर जे आहे ते अजूनही मनसेमध्ये असल्याचं बोललं जातंय। मात्र ज्या पद्धतीने वैभव खेडेकरांची ही फेसबुक पोस्ट आली आहे त्याच्यावरनं तरी एक निश्चित मानलं जातंय की वैभव खेडेकर या सगळ्या बाबतीमध्ये कुठेतरी नाराज आहेत। कारण या संदर्भात जे आहे ते त्यांच्याकडे खुलासा देखील मागण्यात आला होता असं ऐकायला मिळते। मात्र नेमकं वैभव खेडेकर या संदर्भात अजूनही कुठल्याही पद्धतीची भूमिका जी आहे ती स्पष्ट केली नसली तरी मात्र त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून आपण कुठेतरी नाराज आहोत हे त्यांनी जाहीर करून टाकलेलं आहे आणि पक्षामध्ये निष्ठावंतांना थोडंसं थांबवतोय। मनसेचे नेते योगेश चिले सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। योगेशजी, वैभव खेडेकर पक्षामध्ये नाराज आहेत असं दिसतंय, त्यांची फेसबुक पोस्ट कदाचित तुम्ही देखील बघितली असेल, काय आपली प्रतिक्रिया आहे? कसं आहे, आपल्या घरामध्ये सुद्धा काही गोष्टी घडल्या नाराज होतो याचा अर्थ असा आहे की आपण घरच्यांच्या विरोधात असतो। सर्व पक्षांमध्ये कोणी आनंदी असतं, कोणी नाराज असतं, याचा अर्थ ते पक्ष सोडणार आहेत किंवा ते पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत असा अर्थ होत नाही। काही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या की घरामध्ये सुद्धा नाराजी असते, तीच आमच्या घरातली नाराजी आहे, ती लवकरच दूर केली जाईल। त्यांच्या पोस्ट मधलं हे वाक्य महत्वाचं आहे योगेशजी, निष्ठावंतांना कवडीची किंमत पक्षात नसते असं ते म्हणतायत। असं काही नाहीये, ते अत्यंत निष्ठावान आहेत, याच्याबद्दल पक्षामध्ये कोणालाही शंका नाही। त्यांचं आणि माझं काल सुद्धा बोलणं झालं होतं, तेव्हा सुद्धा त्यांचं वाक्य खूप महत्वाचं आहे। त्यांनी म्हटलं होतं की माझी छाती फाडून दाखवली तरी तुम्हाला त्याच्यात राज ठाकरेच दिसतील। आता याच्यापेक्षा अजून काय त्यांच्या निष्ठेबद्दल सांगितलं पाहिजे आणि त्यांच्या निष्ठेचा पूर्ण आदर पक्षामध्ये केला जातो। काही दिवसामध्ये तुम्ही पाहाल त्यांची पोस्ट बदललेली असेल, साहेबांशी त्यांची भेट झालेली असेल, नाराजी दूर केली जाईल। भेट झालेली नाही, भेटीमुळे ते नाराज आहेत असं काही घडतंय? नाही, अजिबात नाही। वैभवजी त्यांच्या घरच्या काही कामं होती त्याच्यामध्ये इतके दिवस अडकले होते, लवकरच ते साहेबांचा वेळ घेतील, साहेबांना भेटतील आणि जी काही नाराजी असेल त्यांच्या मनामध्ये काय असेल ते साहेबांशी ज्यावेळी बोलतील त्यावेळी ते दूर केलं जाईल। बरं योगेशजी, या पोस्ट नंतर तुमचं काही वैभव खेडेकरांसोबत बोलणं झालंय किंवा बोलणार आहात? माझं कालच बोलणं झालेलं आहे। काल त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की माझी छाती फाडून दाखवली तरी त्याच्यामध्ये माननीय राज साहेबच दिसतील तुम्हाला, याच्यावर अजून काही सांगण्यासारखं नाहीये। निश्चितच धन्यवाद योगेशजी, झी 24 तासशी बातचीत केली त्यासाठी।